अमरावती जिल्ह्यातील बांभोरा शिवारात वाघानं शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। शेतकऱ्याच्या वारसदारांना वन विभागात सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी आमदार राजेश वानखेडे यांच्या पत्नी आरती वानखेडे यांनी लावून धरली, तर शासकीय अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून याबाबत आश्वासन दिलं। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात बांभोरा शिवारात शेतात काम करणाऱ्या चरणदास इखे या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करून त्यांना ठार केलं होतं। या घटनेनंतर परिसरात खळबळ आली असून दहशतीचं वातावरण आहे। तर स्थानिक नेत्या आमदार राजेश वानखेडे यांच्या पत्नी आरती वानखेडे यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांचं सांत्वन केलं। यावेळी त्यांनी मृतकाच्या वारसाला शासकीय सेवेत घेण्याची ठाम मागणी प्रशासनाकडे लावून धरली। याची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी पोहोचून मागणीची दखल घेत प्रशासनानं मृतकाच्या वारसाला तातडीनं वन विभागात कंत्राटी तत्वावर रुजू करून घेण्याचं मान्य केलं। तसंच कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले। दरम्यान नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।